नमस्कार मित्रांनो. कोणतेही साम्राज्य, कोणतेही राज्य, कोणतेही प्रशासन हे उत्तमरित्या चालण्यासाठी, वाढवण्यासाठी जसं सैन्यबळाची आवश्यकता असते मित्रांनो, त्याचप्रमाणे दफ्तरी कामकाज करणाऱ्या देखील निपुण, हुशार, प्रवीण अशा व्यक्तींची आवश्यकता असते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना देखील हे माहिती होतं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारामध्ये, आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये देखील असे अतिशय उत्तम असे प्रशासकीय अधिकारी देखील नेमले होते. मित्रांनो, त्यापैकी एका व्यक्तीचं समाधीस्थळ बघण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत. शिवाजी महाराजांनी जेव्हा कोकण किनारपट्टी जिंकली तेव्हा आपल्या कोकणामध्ये असणारं राजापूर गाव, तुम्ही हे नाव ऐकलं असेल, कारण की राजापूर गावातूनच जंजिरा किल्ल्यावरती जायला बोटी वगैरे मिळतात. तर या राजापूर गावामध्ये असणारे बाळाजी अवजी चित्रे यांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. यांचा आणि शिवाजी महाराजांचा परिचय झाला आणि बाळाजी अवजी चित्रे यांचं जे मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर शिवाजी महाराजांनी बघितलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या स्वराज्याच्या कामामध्ये सामील करून घेतलं आणि पत्रलेखन विभागाची जबाबदारी ही बाळाजी अवजी चित्रेंना देण्यात आली. आणि कालांतराने त्यांची जबाबदारी वाढत वाढत पदोन्नती होत होत जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी बाळाजी अवजी चित्रे यांना स्वराज्याचं चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. मित्रांनो, हे चिटणीस पद हे जरी दप्तरी कामकाजाचं पद जरी असलं तरी देखील अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय जबाबदारीचं पद होतं. मित्रांनो, परराज्यातून येणारे जे पत्र असतील त्या पत्रांना योग्य ते प्रत्युत्तर देणं, त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची विचारविनिमय करणं, त्या पत्राची देखील एक नक्कल कॉपी, एक नक्कल प्रत बनवून ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाची जी पत्रं असतील ती पत्रं कुणाच्याही हातात पडू नयेत, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये पडू नयेत. त्यामुळे तेवढी जबाबदारी बाळगणं, त्याची सुरक्षितता, त्याची गुप्तता बाळगणं हे अतिशय महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम होतं. आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीमध्ये बाळाजी अवजी चिटणीस यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळण्यात आलं. मित्रांनो, त्या व्यक्तीच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण आलो आहोत. पण मित्रांनो, एक दुर्दैव म्हणावं लागेल बाळाजी अवजी चित्रेंचं, की त्यांनी शिवाजी महाराज हयात असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या सोबत एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी सांभाळली, मात्र त्यांचा मृत्यू मात्र अतिशय दुर्दैवी पद्धतीनं झाला. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढील छत्रपतीपद कुणाला देण्यात यावं, राजाराम महाराजांना की संभाजी महाराजांना, याच्यामधून जे कोणी दरबारी अधिकारी होते यांच्यामध्ये वादविवाद चालत होते. अण्णाजी दत्तो आणि इतर दरबारी अधिकाऱ्यांचा एक वेगळा गट निर्माण झाला होता जे संभाजी महाराजांच्या विरोधात होते. संभाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरती मुक्काम करत होते तेव्हा संभाजी महाराजांना कैद करण्याचा एक दुर्दैवी घाट देखील ह्या व्यक्तींनी घातला होता आणि त्यावेळी पन्हाळगडच्या किल्लेदाराला संभाजी महाराजांना अटक करा असं पत्र लिहिण्याचं काम जोर जबरदस्तीनं बाळाजी अवजी चित्रेंवरती त्यांच्यावरती जबरदस्ती करून या सर्व मंडळींनी लिहून घेतलं होतं. मित्रांनो, हे पत्र दुर्दैवानी संभाजी महाराजांच्या हाती लागलं आणि संभाजी महाराजांचा देखील एक असा गैरसमज झाला असावा की बाळाजी अवजी चित्रे देखील ह्या कटामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे अण्णाजी दत्तो आणि इतर जे कोणी दरबारी अधिकारी जे संभाजी महाराजांच्या विरोधात होते त्यांच्यासोबत बाळाजी अवजी चित्रेंना देखील हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं आणि अशा अतिशय वाईट आणि दुर्दैवी पद्धतीनं बाळाजी अवजी चित्रेंचा मृत्यू झाला. मात्र मित्रांनो, नंतर संभाजी महाराजांना देखील ही सत्यता समोर आली. ही सत्यता त्यांना देखील समजली की त्यांच्यावरती जोर जबरदस्तीनं हे पत्र लिहून घेण्यात आलं होतं आणि त्यामुळं संभाजी महाराजांना देखील ह्या कृत्याचं वाईट वाटलं असावं आणि संभाजी महाराजांनीच आज आपल्याला माझ्या मागे ही जी समाधी दिसते ही बाळाजी अवजी चित्रेंची समाधी स्वतः संभाजी महाराजांनीच त्यांच्या स्मरणार्थ बांधली आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असणारा पाली हे गाव तुम्हाला माहिती असेल. आपल्या अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीमध्ये आहे. तुमच्यापैकी अनेक भाविक लोक बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी पालीमध्ये येत असतील. मात्र जेव्हा आपण खोपोलीवरून पालीला जातो तेव्हा पालीच्या साधारण एक 9-10 किलोमीटर अलीकडं औंढे नावाचं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये ही बाळाजी अवजी चिटणीस यांचं एक समाधी स्मारक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हीच विनंती की जेव्हा जेव्हा तुम्ही पाली, खोपोली ह्या भागामध्ये याल तेव्हा वेळात वेळ काढून आपल्या स्वराज्याच्या कामामध्ये, स्वराज्याच्या प्रशासकीय कामामध्ये आपल्या बुद्धिचातुर्याचा उपयोग करणाऱ्या ह्या व्यक्तीचं समाधी स्मारक तुम्ही अवश्य बघा, हीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.